तुमच्याबरोबरही असं होतं का? रात्री सगळं शांत असतं, फोन बाजूला ठेवलेला असतो, लाईट बंद असतो, शरीर झोपायला तयार असतं, पण मन मात्र एखाद्या न थांबणाऱ्या मशीनसारखं धावत राहतं. मी त्या दिवशी तसं बोलायला नको होतं. त्याने अजून रिप्लाय का दिला नाही? उद्याच्या मीटिंगमध्ये काही चुकलं तर? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? आणि मग ज्या गोष्टीला फक्त 5 मिनिटं लागायला हवी होती, तीच गोष्ट आपल्या मनात 5 तास, कधीकधी 5 दिवस, तर काही लोकांच्या आयुष्यात 5 वर्षही फिरत राहते. आणि सर्वात विचित्र गोष्ट माहिती आहे का? ज्याने आपल्याला ते शब्द बोलले तो माणूस कदाचित ते विसरूनही गेला असेल, पण आपण अजूनही त्याच एका वाक्याचा अर्थ शोधत बसतो. मित्रांनो, ओव्हर थिंकिंग आपलं आयुष्य एका मोठ्या अपघाताने नष्ट करत नाही. ते दररोज छोट्या छोट्या विचारांनी आपल्या आनंदाची चोरी करत राहतं. आपण हसतो पण मन शांत नसतं. आपण काम करतो पण लक्ष भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकलेलं असतं. आपण जगतो पण खरं आयुष्य जगायचंच राहून जातं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हजारो वर्षांपूर्वी एका बौद्ध गुरूंनी या समस्येचं उत्तर एका साध्या प्रयोगातून दिलं होतं, तर आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एका तरुणाच्या मनात दिवसभर हजारो विचार यायचे. तो प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करायचा. छोट्या निर्णयालाही मोठी समस्या बनवायचा. शेवटी तो एका बौद्ध गुरूकडे गेला. तो म्हणाला, गुरुजी, मला असा उपाय सांगा की माझ्या मनात हे अनावश्यक विचार कायमचे थांबतील. गुरुजी शांतपणे हसले. ते म्हणाले, उपाय आहे, पण आधी तुला एक छोटी परीक्षा द्यावी लागेल. तरुण म्हणाला, मी कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे. गुरुजी म्हणाले, आज रात्री तुला जे काही करायचं ते कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या मनात एका माकडाचा विचार अजिबात यायला नको. तरुण मनातच हसला. इतकंच? हे तर खूप सोपं आहे. तो घरी गेला, डोळे मिटले आणि सगळ्यात पहिला विचार कोणता आला? माकड. त्याने तो विचार दूर करण्याचा प्रयत्न केला, पण जितका तो प्रयत्न करत गेला तितक्याच वेगाने माकड पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत राहिलं. सकाळी तो थकलेला गुरुजींकडे परत आला. तो म्हणाला, गुरुजी, मी हरलो. जितका मी माकडाचा विचार टाळायचा प्रयत्न केला तितकाच तो माझ्या मनात येत राहिला. गुरुजी त्याच्याकडे पाहून फक्त एवढंच म्हणाले, मनाला आदेश देऊन शांत करता येत नाही. ज्या विचारांशी तू लढतोस तेच विचार तुझ्यावर राज्य करायला लागतात. मित्रांनो, ही गोष्ट फक्त त्या तरुणाची नाही, ही गोष्ट आपल्या प्रत्येकाची आहे. आपणही प्रत्येक दिवशी आपल्या मनातल्या माकडाशी लढत असतो. कधी एखाद्या मेसेजमुळे, कधी एखाद्या नात्यामुळे, कधी पैशांमुळे, तर कधी लोक काय म्हणतील या भीतीमुळे. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण सॅब्रिना अलेक्सिस बेंडोरी यांच्या यू आर ओव्हर थिंकिंग इट या पुस्तकातून अशा 6 जीवन बदलणाऱ्या गोष्टी शिकणार आहोत, ज्या तुम्हाला विचार थांबवायला नाही, तर विचारांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवणं कसं थांबवायचं हे शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या मनाची ती चूक समजेल जी वर्षानुवर्ष तुमची शांतता, तुमचे निर्णय आणि तुमचा आनंद हळूहळू हिरावून घेत आहे. पॉइंट 1. तुमचं मन तुमचं मित्र आहे की सर्वात मोठा शत्रू? मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, एका दिवसात तुमच्या डोक्यात किती विचार येतात? शेकडो? हजारो? संशोधनानुसार आपल्या मेंदूमध्ये दिवसभर हजारो विचार येऊ शकतात. पण त्यातला प्रत्येक विचार महत्त्वाचा नसतो. तरीही आपलं मन प्रत्येक विचाराला तितकंच महत्त्वाचं समजायला लागतं. आता एक छोटासा प्रयोग करूया. कल्पना करा, तुम्ही रस्त्यानं चालत आहात. अचानक समोरून येणारा एक माणूस तुमच्याकडे बघतो आणि काहीही न बोलता पुढे निघून जातो. बस एवढीच घटना. पण आता मनाची जादू सुरू होते.
तो माझ्याकडे असं का पाहत होता? माझ्या चेहऱ्यावर काही लागलं होतं का? मी काही चुकीचं केलं का? तो माझ्याबद्दल वाईट विचार करत असेल का? आणि काही मिनिटात एक साधा क्षण आपल्या मनात पूर्ण चित्रपट बनतो. पण इथे एक प्रश्न आहे, खरंच त्या माणसानं तुमच्याबद्दल काही विचार केला होता, की हे सगळं फक्त तुमच्या मनानं तयार केलं? यालाच लेखिका सबरीना अलेक्सिस बेंडोरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. ओव्हर थिंकिंगची सुरुवात परिस्थितीतून होत नाही, ती आपल्या मनानं तयार केलेल्या कथेतून होते. घटना एकच असते, पण तिचा अर्थ आपण स्वतः तयार करतो. आणि तो अर्थ जितका भीतीनं भरलेला असतो, तितकी आपली चिंता वाढत जाते. मानसशास्त्रात याला स्टोरी मेकिंग किंवा नॅरेटिव्ह बिल्डिंग म्हणतात. आपला मेंदू रिकामी जागा सहन करू शकत नाही. म्हणून जेव्हा पूर्ण माहिती नसते, तेव्हा तो स्वतःच उरलेली कथा तयार करतो. आणि दुर्दैवानं तो बहुतेक वेळा सर्वात वाईट शक्यता निवडतो. याच कारणामुळे एखादा रिप्लाय उशिरा आला की आपल्याला नातं तुटल्यासारखं वाटतं. बॉस म्हणाला उद्या भेट, आणि आपल्याला वाटतं नोकरी जाणार. डॉक्टर म्हणाले रिपोर्ट उद्या येईल, आणि आपण गुगलवर आजार शोधायला सुरुवात करतो. घटना छोटी असते, पण तिच्यावर आपण बांधलेली कथा खूप मोठी असते. म्हणून लेखिका पहिला धडा देतात, प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका. विचार म्हणजे सत्य नसतं, तो फक्त तुमच्या मनानं दिलेला एक अंदाज असतो. आजपासून एक सवय लावा, जेव्हा मन एखादी भीतीदायक कथा तयार करेल, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, माझ्याकडे याचा ठोस पुरावा आहे की ही फक्त माझ्या मनाची कल्पना आहे? हा एक प्रश्न अनेक अनावश्यक विचार तिथेच थांबवू शकतो. पण आपल्या मनाला प्रत्येक वेळी सर्वात वाईट शक्यताच का दिसते? याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे. आणि ते समजल्यानंतर तुम्ही तुमच्या मेंदूकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेनं पाहाल. पॉइंट 2, तुमचा मेंदू नेहमी वाईटच का आधी पाहतो? तुम्हाला माहिती आहे का, जर आज दिवसभरात 10 लोकांनी तुमचं कौतुक केलं आणि फक्त एका व्यक्तीने तुमच्यावर टीका केली, तर रात्री झोपताना तुमच्या डोक्यात कोणाचं वाक्य फिरत राहतं? त्या एका व्यक्तीचं. का? आपण निगेटिव्ह माणसं आहोत म्हणून? नाही, हा तुमचा दोष नाही. हा तुमच्या मेंदूचा हजारो वर्षापासून चालत आलेला सर्व्हायवल प्रोग्राम आहे. कल्पना करा, हजारो वर्षांपूर्वी एक आदिमानव जंगलातून चालत होता. त्याला 2 गोष्टी दिसल्या. एका बाजूला सुंदर फुलं, दुसऱ्या बाजूला झुडपात थोडी हालचाल. जर त्याने फुलांकडे लक्ष दिलं आणि झुडपात वाघ लपलेला असेल, तर त्याचं आयुष्य तिथेच संपलं असतं. म्हणूनच आपल्या मेंदूने एक नियम तयार केला, आधी धोका शोध, नंतर बाकी सगळं. यालाच मानसशास्त्रात नेगेटिव्हिटी बायस म्हणतात. म्हणजे आपला मेंदू पॉझिटिव्ह गोष्टींपेक्षा नेगेटिव्ह गोष्टींना जास्त महत्त्व देतो. आणि या प्रक्रियेत आपल्या मेंदूतील ॲमिग्डाला नावाचा भाग महत्त्वाची भूमिका बजावतो. ॲमिग्डाला म्हणजे आपल्या मेंदूचं अलार्म सिस्टम. त्याला जिथे थोडासाही धोका जाणवतो, तो लगेच सायरन वाजवतो. समस्या अशी आहे की आजच्या जगात सिंह किंवा वाघ कमी आहेत, पण ॲमिग्डाला अजूनही प्रत्येक छोट्या गोष्टीला धोका समजतं. म्हणूनच इंस्टाग्रामवर तुमच्या फोटोला 500 लाईक्स आले, पण एका व्यक्तीने नेगेटिव्ह कमेंट केला आणि संपूर्ण दिवस तो एकच कमेंट तुमच्या डोक्यात फिरत राहतो. व्हॉट्सॲपवर समोरच्या व्यक्तीने सीन केलं, पण रिप्लाय नाही. मन लगेच म्हणतं, तो इग्नोर करतोय, मी काही चुकीचं बोललो का? किंवा इंटरव्ह्यू झाल्यानंतर HR म्हणतो, आम्ही तुम्हाला कळवतो. बस, मन पुढच्या 5 मिनिटात 10 वर्स्ट केस सिनारिओज तयार करतं. माझी निवड झाली नाही, मी पुरेसा चांगला नाही, माझं करिअर संपलं. पण वास्तव, कदाचित कंपनी अजून निर्णयच घेत नसते. लेखिका इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतात.
आपला सर्वात मोठा शत्रू परिस्थिती नसते, तर परिस्थितीबद्दल आपल्या मेंदूने तयार केलेली नकारात्मक कथा असते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या मनात वर्स्ट केस सिनारिओ सुरू होईल तेव्हा थांबा आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा, हे खरंच घडलं आहे की माझा मेंदू फक्त मला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? हा एक प्रश्न तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो. पण जर आपला मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठीच हे करत असेल, तर मग ओव्हरथिंकिंग हळूहळू आपल्या आयुष्याचं नुकसान कसं करू लागतं? याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे आणि तिथेच या पुस्तकाचा सर्वात मोठा भ्रम तुटतो. पॉइंट 3, सर्वात मोठा गैरसमज. ओव्हरथिंकिंग म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नाही. एक गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसेल. आपल्यापैकी बहुतेक लोकांना वाटतं, मी जास्त विचार करतो म्हणजे मी जबाबदार आहे. मी प्रत्येक गोष्टीचा आधी विचार करतो. मी कोणतीही चूक होऊ देत नाही. मी प्रत्येक शक्यता तपासतो. हे ऐकायला खूप शहाणपणाचं वाटतं, पण लेखिका सबरीना एक कठोर सत्य सांगतात. ओव्हरथिंकिंग म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नाही. ओव्हरथिंकिंग म्हणजे प्रॉब्लेमच्या भोवती गोल गोल फिरत राहणं. कल्पना करा, एका माणसाची कार चिखलात अडकली आहे. तो कारमधून उतरतो आणि कारभोवती फिरायला लागतो. एका बाजूने बघतो, मग दुसऱ्या बाजूने, मग मागून, मग पुन्हा पुढून. तो 2 तास कारभोवती फिरतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याची कार बाहेर आली का? नाही. कारण निरीक्षण वाढलं पण कृती झाली नाही. मित्रांनो, ओव्हरथिंकिंग म्हणजे हेच. आपण समस्येभोवती इतक्या फेऱ्या मारतो, ती समस्या सोडवण्यासाठी पहिलं पाऊलच टाकत नाही. लेखिका सांगतात, मनाला एक भ्रम असतो, जितका जास्त विचार तितकं चांगलं उत्तर. पण वास्तव अगदी उलट असतं. जास्त विचार म्हणजे जास्त गोंधळ. आणखी एक उदाहरण बघा. समजा तुम्हाला पोहायला शिकायचं आहे. तुम्ही पोहण्यावर 50 पुस्तकं वाचली, 100 व्हिडिओ पाहिले, प्रत्येक स्ट्रोक समजून घेतला, पाण्याचा फिजिक्स समजून घेतला. आता सांगा, तुम्ही पोहायला शिकलात का? नाही. कारण ज्ञान आणि अनुभव यांच्यामध्ये एकच पूल असतो, ॲक्शन. आणि हा पूल ओव्हरथिंकिंग अनेकदा तुटू देत नाही. आजच्या जनरेशनमध्ये हे खूप दिसतं. एखाद्याला बिझनेस सुरू करायचा असतो. तो लोगोबद्दल विचार करतो, नेमबद्दल विचार करतो, कॅमेरा कोणता घ्यायचा याचा विचार करतो, परफेक्ट वेळ कधी येईल याचा विचार करतो. 6 महिने जातात पण सुरुवातच होत नाही. दुसरा एखादा माणूस मोबाईलवर पहिला व्हिडिओ बनवतो, चुका करतो, शिकतो आणि पुढे जातो. फरक टॅलेंटमध्ये नसतो, फरक ॲक्शनमध्ये असतो. लेखिका म्हणतात, तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या चुकीच्या निर्णयामुळे निर्माण होत नाहीत, त्या निर्णय न घेतल्यामुळे निर्माण होतात. आता एक छोटी सवय लावा. जेव्हा एखादा विचार पुन्हा पुन्हा डोक्यात येईल, तेव्हा स्वतःला 2च पर्याय विचारा. मी आत्ता यावर काही ॲक्शन घेऊ शकतो का? जर उत्तर हो असेल तर विचार थांबवा आणि पहिलं छोटंसं पाऊल उचला. जर उत्तर नाही असेल तर स्वतःला आठवण करून द्या, हा विचार माझी समस्या सोडवत नाही, तो फक्त माझी ऊर्जा खर्च करत आहे. हा एक छोटासा बदल तुमच्या मनाचा संपूर्ण पॅटर्न बदलू शकतो. पण थांबा, ओव्हरथिंकिंगचा सर्वात धोकादायक भाग अजूनही बाकी आहे. कारण अनेक वेळा आपण परिस्थितीचा नाही तर स्वतःचाच न्यायाधीश बनतो. आणि तिथून सुरू होतो असा ट्रॅप, जो आत्मविश्वास, नाती आणि आनंद तिन्ही गोष्टी हळूहळू हिरावून घेतो. चला, आता पुस्तकातील सर्वात खोल आणि आयुष्य बदलणाऱ्या धड्याकडे वळूया. पॉइंट 4, भूतकाळ बदलत नाही, भविष्य अजून आलंच नाही. मित्रांनो, जपानी संस्कृतीत एक सुंदर म्हण आहे, इचिगो इची. याचा अर्थ हा क्षण पुन्हा कधीच परत येणार नाही.
ही फक्त म्हण नाही, तर संपूर्ण जपानी जीवनशैलीचा पाया आहे. याच तत्वावर आधारित एक जुनी झेन कथा सांगितली जाते. एक तरुण झेन गुरुकडे आला. तो खूप अस्वस्थ होता. तो म्हणाला, गुरुजी, माझ्या डोक्यात सतत विचार चालू असतात. भूतकाळातील चुका विसरत नाहीत आणि भविष्याची भीती संपत नाही. माझं मन कधी शांत होईल? गुरूंनी त्याला कोणतंही उत्तर दिलं नाही. ते त्याला त्यांच्या छोट्याशा चहाच्या बागेत घेऊन गेले. दोघे शांतपणे बसले. गुरूंनी चहा ओतायला सुरुवात केली. कप भरला, तरीही ते चहा ओततच राहिले. चहा कपातून बाहेर सांडू लागला. तरुण घाबरून म्हणाला, गुरुजी, कप भरलाय, आता त्यात अजून चहा मावणार नाही. गुरूंनी हसत विचारलं, मग भरलेल्या कपात नवीन चहा कसा मावणार? काही क्षण शांतता पसरली आणि मग गुरुजी म्हणाले, तुझं मनही याच कपासारखं आहे. कालच्या आठवणी, उद्याच्या भीती, लोकांची मतं, स्वतःवरची टीका, या सगळ्यांनी ते आधीच भरलं आहे. जोपर्यंत तू हे ओझं सोडत नाहीस, तोपर्यंत नवीन शांतता तुझ्या मनात जागाच मिळू शकत नाही. मित्रांनो, लेखिका सबरीना याच गोष्टीकडे वेगळ्या शब्दात लक्ष वेधतात. त्या सांगतात, ओव्हर थिंकिंग म्हणजे वास्तवात जगणं नाही. ते अशा गोष्टींमध्ये जगणं आहे ज्या घरून गेल्या आहेत किंवा अजून घडल्याच नाहीत याचा विचार करा. तुम्ही मित्रांसोबत जेवायला गेला आहात. सगळे हसत आहेत, गप्पा मारत आहेत, पण तुमचं मन कुठे आहे? काल मी जे बोललो ते चुकीचं होतं का? किंवा उद्या प्रेझेंटेशन खराब झाली तर? म्हणजे तुमचं शरीर वर्तमानात आहे, पण मन दोन वेगळ्या काळात अडकलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही क्षण जगत नाही, फक्त त्याच्याबद्दल विचार करत राहता. लेखिका एक महत्त्वाचा सराव सुचवतात. जेव्हा मन भूतकाळ किंवा भविष्याकडे धावेल, तेव्हा स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. या क्षणी, आत्ता, माझ्यासमोर नेमकं काय आहे? कदाचित एक कप चहा, तुमचा श्वास, तुमच्या मुलाचं हसू, किंवा फक्त शांत बसण्याची संधी. हाच वर्तमान आहे आणि इथेच मनाला विश्रांती मिळते. कारण जीवन विचारांमध्ये घडत नाही, ते क्षणांमध्ये घडतं. आणि जे लोक प्रत्येक क्षण जगायला शिकतात, त्यांना प्रत्येक विचाराशी लढावं लागत नाही. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर ओव्हर थिंकिंग थांबवण्याचा मार्ग वर्तमानात जगणं असेल, तर आपण वर्षानुवर्ष स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर का ठरवत राहतो? याच प्रश्नाचं उत्तर पुस्तकाच्या पुढच्या आणि सर्वात भावनिक धड्यात मिळतं. पॉइंट 5. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं नसतं. काही प्रश्न सोडून द्यावे लागतात. कल्पना करा, तुमचा एक खूप जवळचा मित्र तुमच्याकडे येतो. तो म्हणतो, यार, मला काहीच समजत नाही. ती काल दिवसभर ऑनलाईन होती, पण माझ्या मेसेजला रिप्लाय केला नाही. मला वाटतं तिला आता मी आवडत नाही. तुम्ही त्याला विचारता, तिने स्वतः तुला तसं सांगितलं का? तो म्हणतो, नाही. मग तुला कसं वाटलं? तो म्हणतो, मला तसंच वाटतंय. आता प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही त्या मित्राला काय सांगाल? अरे, आधी तिच्याशी बोल. फक्त अंदाज बांधून स्वतःला त्रास करून घेऊ नको. बरोबर ना? पण जेव्हा हीच परिस्थिती आपल्या आयुष्यात येते, तेव्हा आपण स्वतःला हा सल्ला का देत नाही? इथेच लेखिका एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. आपण इतरांशी खूप तर्कशुद्ध बोलतो, पण स्वतःशी खूप भावनिक बोलतो. आणि म्हणूनच ओव्हर थिंकिंग वाढत जातं. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार सत्य नसतो. काही विचार हे फक्त भीतीचे आवाज असतात. म्हणून लेखिका एक साधा पण प्रभावी सराव सुचवतात. जर्नल मेथड.
जेव्हा एखादा विचार पुन्हा पुन्हा त्रास देत असेल, तो डोक्यात ठेवू नका, कागदावर लिहा. आता त्याच्या खाली 2 प्रश्न लिहा. पहिला, ही गोष्ट माझ्या नियंत्रणात आहे का? जर उत्तर हो असेल तर पुढचा प्रश्न, आज मी यासाठी एक छोटं पाऊल कोणतं उचलू शकतो? बस, विचार थांबवा, ॲक्शन सुरू करवा. पण जर उत्तर नाही असेल तर स्वतःला सांगा, ज्या गोष्टीवर माझा ताबाच नाही, तिच्यावर माझी ऊर्जा खर्च करून काहीही बदलणार नाही. यालाच अनेक मानसशास्त्रज्ञ सर्कल ऑफ कंट्रोल म्हणतात. आपल्या आयुष्यात 2च गोष्टी असतात, एक ज्या आपण बदलू शकतो, दुसऱ्या ज्या आपण बदलू शकत नाही. समस्या अशी की आपण बहुतेक वेळ दुसऱ्या गोष्टींवरच विचार करत राहतो. लोक माझ्याबद्दल काय बोलतील? उद्या काय होईल? कोण माझ्यावर प्रेम करेल? कोण मला सोडून जाईल? हे सगळं आपल्या पूर्ण नियंत्रणात नसतं. पण आज मी कसं वागेन? आज मी कोणता निर्णय घेईन? आज मी स्वतःची कशी काळजी घेईन? हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. एक छोटंसं उदाहरण बघा. समजा उद्या तुमची इंटरव्ह्यू आहे. रात्रभर जर सिलेक्शन झालं नाही तर? जर मी अडकलो तर? जर त्यांनी कठीण प्रश्न विचारले तर? या विचारांनी काही बदलणार आहे का? नाही. पण जर तुम्ही त्याच वेळात कंपनीबद्दल माहिती वाचली, 2 प्रश्नांची तयारी केली आणि चांगली झोप घेतली, तर उद्याचा दिवस नक्कीच बदलू शकतो. म्हणूनच लेखिका म्हणतात, ओव्हर थिंकिंग कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे विचार वाढवणं नाही, तर योग्य ठिकाणी कृती वाढवणं. लक्षात ठेवा, तुमचं मन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मागेल. पण आयुष्याचा एक नियम आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही आणि प्रत्येक उत्तराची गरजही नसते. कधीकधी शांतपणे पुढचं योग्य पाऊल उचलणं हेच सर्वोत्तम उत्तर असतं. आणि आता आपण या पुस्तकाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या धड्याकडे वळणार आहोत, जो फक्त ओव्हर थिंकिंग कसं थांबवायचं हे नाही, तर मनःशांती टिकवून आयुष्य कसं जगायचं हे शिकवतो. पॉइंट 6, शेवटी जिंकतो तो नाही जो जास्त विचार करतो, जिंकतो तो जो स्वतःला स्वीकारतो. डोळे बंद करा आणि कल्पना करा, आजपासून 10 वर्षांनी तुम्ही तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पाहत आहात. तुम्हाला काय जास्त आठवेल? ते हजारो तास जे तुम्ही रात्री जागून चिंता करण्यात घालवले, की ते क्षण जेव्हा तुम्ही धाडस करून जगलात? आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा, आज मी ज्या गोष्टीची इतकी चिंता करतोय, ती गोष्ट 10 वर्षांनी खरंच इतकी महत्त्वाची असेल का? बहुतेक वेळा उत्तर असेल नाही. आणि इथेच या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश लपलेला आहे. आपलं आयुष्य आपल्या निर्णयांनी कमी आणि आपल्या भीतीने जास्त नियंत्रित होतं. लेखिका सॅब्रिना अलेक्सिस बेंडोरी सांगतात, आपण ओव्हर थिंकिंग थांबवू शकत नाही जोपर्यंत आपण स्वतःला स्वीकारत नाही. कारण ओव्हर थिंकिंगचा जन्म विचारांमधून होत नाही, तो सेल्फ डाऊटमधून होतो. जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास नसतो, तेव्हा आपण प्रत्येक निर्णयावर शंका घेतो, प्रत्येक नात्यावर शंका घेतो आणि प्रत्येक शब्दाचा लपलेला अर्थ शोधायला लागतो. मित्रांनो, कल्पना करा, एक छोटंसं झाड आहे. वादळ आलं की ते थोडं वाकतं, पण पुन्हा सरळ उभं राहतं. का? कारण त्याच्या मुळांवर त्याचा विश्वास असतो. पण जर मुळच कमकुवत असतील तर हलका वाऱ्याचाही धक्का पुरेसा असतो. आपलं सेल्फ वर्थ हीच आपल्या आयुष्याची मुळं आहेत. जर ती मजबूत असतील तर लोक काय बोलले, कोणी रिप्लाय दिला की नाही, कोणी आपल्याला पसंत केलं की नाही, या गोष्टी आपल्याला हादरवू शकत नाहीत. पण
जर आपली किंमतच आपण इतरांच्या मतांवर ठरवत असू तर प्रत्येक दिवस एक परीक्षा बनतो. एक सत्य लक्षात ठेवा, तुम्ही सर्वांना खुश करू शकत नाही. जगात असा एकही माणूस नाही ज्याच्यावर कधीच टीका झाली नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावरही टीका झाली, महात्मा गांधींवरही झाली. सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूलाही खराब खेळल्यावर टीका सहन करावी लागली. मग आपण स्वतःसाठी असा नियम का बनवतो? सगळ्यांना मी आवडलो तरच मी चांगला आहे. हा नियमच चुकीचा आहे. लेखिका सांगतात, हेल्दी रिलेशनशिपची सुरुवात दुसऱ्या व्यक्तीपासून होत नाही, ती स्वतःशी असलेल्या नात्यापासून होते. कारण जो स्वतःला स्वीकारतो तो दुसऱ्याच्या अप्रूव्हलसाठी जगत नाही. तो स्वतःचं खरं रूप लपवत नाही. तो प्रत्येक कन्व्हर्सेशननंतर मी असं बोलायला नको होतं असं म्हणत बसत नाही. तो चुका करतो, त्यातून शिकतो आणि पुढे जातो. यालाच ऑथेंटिसिटी म्हणतात. खरं आयुष्य तेव्हाच सुरू होतं जेव्हा आपण परफेक्ट बनण्याचा प्रयत्न सोडतो आणि रिअल बनण्याचा निर्णय घेतो. आजपासून एक छोटा सराव करा. दररोज रात्री आरशात स्वतःकडे बघा आणि स्वतःला फक्त एक वाक्य सांगा, मी प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण नाही, पण मी पुरेसा आहे. सुरुवातीला हे वाक्य विचित्र वाटेल, पण हळूहळू तुमचं मन इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या आवाजावर विश्वास ठेवायला शिकेल. आणि लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग संपत नाही जेव्हा आयुष्यात सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. ओव्हर थिंकिंग तेव्हा संपतं जेव्हा तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असणं आवश्यक नाही हे स्वीकारता. मित्रांनो, या पुस्तकाचा सार फक्त इतकाच नाही की जास्त विचार करू नका. खरा संदेश असा आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, वर्तमानात जगा, कृती करा आणि ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत त्यांना शांतपणे जाऊ द्या. कारण मनःशांती ही विचार नसल्याने मिळत नाही, ती योग्य विचारांशी योग्य नातं निर्माण झाल्यावर मिळते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ संपत आला आहे, पण मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. पुढचे 30 दिवस, हो फक्त 30 दिवस, मी तुम्हाला कोणतंही कठीण चॅलेंज देत नाही. ना सकाळी 5 वाजता उठायला सांगतो, ना तासनतास मेडिटेशन करायला. फक्त एक छोटी सवय जी कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आजपासून जेव्हा जेव्हा तुमच्या मनात एखादा विचार पुन्हा पुन्हा येईल तेव्हा स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. पहिला, हा विचार खरंच सत्य आहे की हा फक्त माझा अंदाज आहे? दुसरा, ही गोष्ट माझ्या नियंत्रणात आहे का? आणि तिसरा, मी आत्ता यासाठी एक छोटंसं ॲक्शन घेऊ शकतो का? जर उत्तर हो असेल तर विचार थांबवा, ॲक्शन सुरू करा. आणि जर उत्तर नाही असेल तर स्वतःला एक वाक्य सांगा, मी माझी ऊर्जा अशा गोष्टीवर खर्च करणार नाही जी माझ्या नियंत्रणातच नाही. हे 30 दिवस करा आणि मग आरशात स्वतःकडे पहा. तुम्हाला फक्त तुमच्या विचारांमध्येच नाही तर तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या निर्णयांमध्ये आणि तुमच्या आयुष्यातही बदल दिसायला लागेल. कारण ओव्हर थिंकिंग माणसाला एका दिवसात हरवत नाही, ते दररोज त्याचा थोडा थोडा आत्मविश्वास चोरत राहतं. पण त्याचप्रमाणे छोट्या छोट्या योग्य सवयीही एका दिवसात आयुष्य बदलत नाहीत, पण त्या दररोज तुम्हाला एक नवीन व्यक्ती बनवत जातात. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात आलेल्या सर्व विचारांवर विश्वास ठेवू नका. कारण प्रत्येक विचार सत्य नसतो. काही विचार फक्त भीतीचे असतात आणि काही विचार फक्त तुमच्या थकलेल्या मनाचा आवाज असतात. लक्षात ठेवा, मनावर विजय मिळवणारा माणूस जग जिंकण्यापेक्षा मोठा विजेता असतो. आणि मला हा व्हिडिओ एका कोटने संपवायचा आहे. तुम्ही तुमचे विचार नाही,
तुम्ही ते व्यक्ती आहात जी त्या विचारांकडे पाहू शकते. जेव्हा हे एक वाक्य तुम्हाला मनापासून समजेल तेव्हा ओव्हर थिंकिंग तुमच्यावर राज्य करणं थांबवेल. आता मला तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे. आजच्या या व्हिडिओमधला कोणता एक विचार तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्श करून गेला आणि तुम्ही कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त ओव्हर थिंकिंग करता? कामाचा, नात्यांचा, भविष्याचा की लोक काय म्हणतील याचा? खाली कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा. काम, नाती, भविष्य किंवा लोक. मी तुमचे प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमचा अनुभव कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला धैर्य देईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो अशा एका व्यक्तीला नक्की शेअर करा जी बाहेरून हसते पण आतून सतत विचारांशी लढत असते. आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांच्या मराठी सारांशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू एका अशाच पुस्तकासोबत जे कदाचित तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. तोपर्यंत विचार कमी करा, आयुष्य जास्त जगा.